नमस्कार मित्रांनो, केएस ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज भटकंती करता करता आपण आलो आहोत पुण्याजवळील बनेश्वर येथे। पुण्यापासून जवळपास 55 किलोमीटर वरती हे मंदिर आपल्याला इथं बघायला मिळेल। हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे जागृत देवस्थान आहे आणि ते सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला हे बघायला मिळेल। आपण जर इथे आलात तर आपण नक्कीच इथे एक शांतता आपल्याला मिळेल। तर मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपण पर्यटन करत असताना जे काही महत्त्वाचे पर्यटन स्थळं आहेत तर त्याचं पावित्र्य राखणं आपलं कर्तव्य आहे आणि प्लास्टिक वगैरे आपल्याला तिथे टाकणं हे चुकीचं आहे। प्लास्टिकच्या बॉटल, पिशवी वगैरे काही असेल ते प्रॉपर तुम्ही त्याचं विल्हेवाट लावावं। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे इथे झिपलाईन ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला इथे करता येते त्या ठिकाणी। तो नॉमिनल फीज आहे 50 ते 100 रुपये। मित्रांनो, आता आपण निघालो आहोत धबधब्याकडे। मंदिराच्या जवळच आपल्याला इथे एक धबधबा बघायला मिळतो। पावसाळ्यात खूप पर्यटक इथे हा धबधबा बघायला येत असतात। सो आपण आता चाललो तिकडे धबधबा बघायला। मित्रांनो हा बघा धबधब्याचा व्ह्यू पॉईंट आहे। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा मला आणि आपल्या केएस ब्लॉग्सला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा। असंच आपण भटकंती करणार आहोत। तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।